15-20 मिनटं थांबल्यानंतर आमचा नंबर लागला फायनली. आणि इतकी गर्दी आहे, हे असं पहिल्यांदा झालं की जिथे आम्ही पिझ्झा हटमध्ये वेटिंगमध्ये थांबलो असेल. गुड मॉर्निंग. आज परत नवीन दिवस कमल शिवाय. आणि सकाळी उठलो, परिपेला तशी सुट्टीच आहे. थोडं मी आवरलं किचनचं. काल रात्री थोडंसं पसारा झाला होता, पण क्लीन झाला आता. आणि सगळ्यात अगोदर मी घेतो आहे चहा. कोमल आणि मला दोघांनाही सवय होती की सकाळी उठल्यानंतर अगोदर आम्ही चहा घेतो. तर आम्ही चहा घेतो आहे. मलाच बघतो की दुपारी काय करावं. बेला म्हणते की आवाज कुठेतरी जाऊ आपण. बघू काय करता येईल. त्यांना दोघांना कुठेतरी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी घेऊन जातो मी. जे इंडोर प्लेग्राऊंड आहे तिथे जाऊ शकतो, कारण की बाहेर तर थंडी खूप, त्यामुळे ते गार्डनमध्ये किंवा पार्कमध्ये खेळू नाही शकत. प्लस जेवणाचा काय आता प्रोग्राम असेल तर बाहेर खाण्याची तर काही इच्छा नाही आहे मला. पण इन केस जर जमलं काही बाहेर जावं लागलं आणि वेळ नसेल घरी येण्याचा तर मग ते बाहेर खाऊ. पण आज दुपारी काहीतरी विचार करतो बनवण्याचा. जे कोमलने जे सर्व काही बनवून ठेवलेलं आहे, डोसा आणि परत ते मटकीचं आहे आणि चणे पण आहेत अजून. तर मी बघतो त्याच्यापैकी काहीतरी मी एक बनवेल. मोस्ट प्रोबेबली डोसाच बनवून टाकतो मी, कारण की तो इझी आणि फक्त ते तव्यावरती करायचं आहे. तर मग ते करून घेईल मी. आणि त्याच्यासाठी मेन की चटणी लागेल. तर चटणीचे मी बघतो आता, कोमलला विचारतो की चटणी कशी बनवायची पटकन, आणि त्याला फोडणी वगैरे कशी द्यायची. तर मग दाखवतो तुम्हाला रुटीन. परी उठलेली आहे आणि परी काहीतरी बनवते आज तिच्यासाठी. काय बनवते? यस, ऑमलेट बनवते. बेलाला काही खायचं नाही, तिने ॲपल घेतलेला आहे. ती ॲपल खाणार आहे फक्त, है ना बेला? बेला थोडीशी सॅड झाली आज, मामाला मिस करते ती. कसं करते पहिले तू? स्पायसेस टाकणार आहे का काही? हा, मी टाकणार. ते इटली मधून घेतलं. इडलीचे असं करायचं. मी आता फास्ट फूड करतो तसं. ते ओरेगानो आणि सॉल्ट पण टाकते मी. डोले शोले लसणामध्ये टाकायचं. तिखट आहे. तिकडे करते. ओके, हे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. मी टाकलं मग चांगलं परत हे कर मिक्स. तुला थोडंसं असं मध्ये सेंटरमध्ये छोटं दिसतं, कारण मी एकच दिसतं. एकच खायचं तुला? हा, मी 2 असतं ना, त्यामुळे मला जास्तच असतं. ओके ओके. चांगलं केलं पाहिजे. तुझ्या प्लेट पण घेऊन टाक परी. हळूहळू. Pretty good. Good. It's okay, काही नाही, जाऊ दे.
फक्त त्याला सेंटरमध्ये ठेवायचं. सेंटरमध्येच आहे ना? हां गुड. तर मग परफेक्ट झालं तुझं. हे असं चेक करायचं. झालं. आता ब्रेक पण घ्यायचा. ब्रेड घ्यायचं आता. पण ते गॅस बंद केला? नाही, त्याच्यावरतीच ब्रेक करू शकतो ना. त्याच्यावरतीच ब्रेड करायचं का? हां. तरी आता हातानेच करते ब्रेड गरम. थोडंसं दे. ओके गुड. युअर ब्रेकफास्ट इज रेडी नाव. एक पहिले तिच्यासाठी तर बनवलंच होतं, पण आता तिने बेलासाठी सुद्धा बनवलं. बेला आणि बेला पाहिजे तर. गुड परी. हा आता थोडंसं अजून स्मूथ झाला. हे थोडं मोठं झालं ना. हा मी एकच घेतलं आणि मी जास्त स्प्रेड केलं. ओके. परी इथे काहीतरी बनवते. मिडल एजेस कॅसल बनवते ती. तिला स्कूलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी बनवा होमवर्क. नाही काहीतरी हॉलिडेजमध्ये ना. हां. तर मग ती हे बघा तिने एवढा पसारा काढलेला आहे ते बनवते. तू कधी जाणार बाथटबमध्ये? 12:30 जाते मी. 12:30 का? ओके ठीक आहे. मग ती फिनिश करेल. विचार करतो ना काय करायचं जेवणाचं. तरी जेवणाचं काय करायचं? डोसा बनवायचा का आपण? डोसा मटकी आहे. मटकी बनवली. डोसा ना आपण त्याच्यावर थोडी शेजवान चटणी पण टाकू. तर ते मी थोडं ना बघतो आता चटणीचं काय आहे. ती चटणी तरी पटकन बनवून घेतो पहिले. कोमलची जस्ट बोलणं झालं. तिला विचारलं कशी बनवायची चटणी, तर तिने सिम्पली कशी पटकन रेसिपी सांगितली मला. त्याच्यामध्ये खोबऱ्याचं टाकायचं, थोडंसं डाळ टाकायच्या, एक हिरवी मिरची, थोडं आलं, कोथिंबीर, मीठ टाकून ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडा तडका टाकायचा. मग झाली आपली चटणी. तर मी चटणी पटकन बनवून घेतो. या भांड्यामध्ये मी सर्व टाकलेलं आहे. खाली मिरची आणि आलं आहे. इथे थोडंसं डोस्याचं पीठ साईडला घेतलं मी, म्हणजे एका दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलं. कोमलने सांगितलं होतं की वेगळं घ्या आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, थोडं पाणी टाकून थोडा वेळ त्याला असं मिक्स करून ठेवायचं. तोपर्यंत आता मी इथे चटणी करून घेतो. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतो. ग्राइंड करून झालेलं आहे. केस की झाली व्यवस्थित. तर बघा ही अशी झालेली आहे. आय होप चांगली झाली असेल. आता हे एका बाउलमध्ये काढून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यावरती ना थोड्या वेळाने तडका देऊ. इथे डोस्याचा आणि चटणी रेडी आहे. आता पहिल्या परी पण गेलेली वरती बाथटबमध्ये. ती पण एन्जॉय करते थोडा वेळ आणि अर्धा तास ते एन्जॉय करतील. आता वाजलेत 11:30 आणि मग त्यानंतर मग मी पण अंघोळ वगैरे करेल. त्याच्यानंतरच मग आम्ही जेवण करू, लंच करू आणि मग त्यांना मी गरम गरम डोसे बनवून देईल. तडक्याची तयारी करूया. या छोट्या पॅनमध्ये आपण तडका देऊ. इथे आपली चटणी रेडी आहे. इथे घेतलं कढीपत्ता, काय जिरे, मोहरी, गरम झालं आहे त्याचं टाकू थोडं तेल. तेल थोडं गरम होऊ देऊ. त्यानंतर जिरं, मोहरी वगैरे आणि ह्या 2 लाल मिरच्या पण घेतल्या मी. मला मोहरी आवडते तर मोहरी थोडी जास्त टाकतो. तडतडल्यावर आपण आता चटणी आपल्याला छान अरोमा येतो ना.
आपल्याला डोसा बनवायचा आहे आपल्याला. डोसा याच्यासोबत शेजवान चटणीसोबत. यस, अशी आपली चटणी तयार झालेली आहे. मिरच्या पण छान फ्राय झाल्या आणि मोहरीचा पण अरोमा छान येतो आहे. नाही बेटा थांब. आणि आता मी त्याला पटकन डोसे बनवायला घेतो. बेलाला लागली भूक, ते आता शोधते काय खायचं. ओके, तर इथे पॅन ठेवलेला आहे मी. आणि मी काहीतरी कुठेतरी व्हिडिओमध्ये बघितलं होतं असं टाकून थोडंसं त्याच्यावरती कांदा फिरवतात. तर हे मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर मी थोडं ट्राय करून बघतो काय असतं त्याचं शास्त्र. पहिले छोटा बनवून बघू कसा होतो. मी तर खूप दिवस झालं असं काही केलं नाही आहे. लेट्स सी. जवळच ठेवतो. अगोदर छोटा बनवला. हा पहिला जो आहे थोडा उत्तप्पासारखा झाला, पण नंतर आता त्याला थोडं स्प्रेड करतो मी. पण ॲटलिस्ट चांगला झाला. त्याला चिटकट वगैरे नाही येतो. तर मग याच्यानंतरचे पटापट होतील. कारण की पहिला ना मोस्टली पहिला जो असतो तो लवकर होत नाही. ओके, तर हा झालेला आहे. सेकंड मला थोडा चांगला दिसतो, थोडा स्लिम झाला, म्हणजे पातळ झाला. थोडं बघा इतका इझिली निघतो पण येतो. ओके, गुड. बनवताना शेवयांसाठी रावणच केली, म्हणजे आय लव. तिला बघा अशी रेडी झाली मस्त बाथटब मध्ये आंघोळ करून. एन्जॉय केलं ना? ओके, गुड. गरम गरम होतं. तर बेलाचा हा डोसा आहे. थोडी चटणी देतो बेला तुला. थोडी देऊ? थोडीशी घे ना, फक्त थोडीशी, माझ्यासाठी टेस्ट करा. ओके, सांग लवकर. नको, पण डोसा कसा झाला? तुला अजून काय देऊ का शेंगदाण्याची चटणी? नाही, हलकीशी थोडीशी. नको का? ठीक आहे, डोसा खा ना. ओके, हा परीचा डोसा रेडी आहे. ओके, बाकीचे पटापट बनवून घेतो मी. परी पण आता आलेली आहे. परीचा डोसा बनवला आहे क्रिस्पी. आणि चटणी देऊ ना? आणि घेऊया परीचा रिव्ह्यू. परी मी क्रिस्पी बनवतो यासाठी. चटणी पण छान झाली ना? अजून का खाल्लं? मी चेक करतो की चटणीमध्ये सर्व बरोबर आहे का. परिवाराचं जेवण झालं आहे. नंतर हे माझे डोसे आहेत. एक मी तर उभं खाऊन घेतला कारण की थोडी भूक लागली होती, जसं नेहमी कोमल करते. तर हे आहे माझी प्लेट. चला आता मी जेवण करून घेतो. आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि बेला आता इथे रीडिंग करते. आणि बेला परीला पण दाखवते ती कशी रीडिंग करते है ना. परी चेक करते का त्याची रीडिंग. आता काय करणार आहे आपण दोघं सॉरी आपण तिघं मूवी परत. आपण थोडं झोपू ना आता. आपण रात्री परत मूवी बघू ना. कंटिन्यू करू आपण. आपण हाफ बघितली ना काल.
ती छान मूवी होती. त्याच्यामध्ये ना त्या मूवीमध्ये सांगायचं राहून गेलं, त्या मूवीमध्ये पण एक फादर असतो, त्याला 2 डॉटर्स असतात आणि त्यांची स्टोरी असते ना. आणि त्या डॉटर्स पण परिबलासारखेच असतात सेम. एक छोटी असते जी नुसती आपण काइंड ऑफ ओके. तर त्यामध्ये पण त्याची जी मोठी डॉटर असते ती खूप समजूतदार असते, परीसारखी सर्व काही बनवते, कुकिंग वगैरे करते, घरात क्लिनिंग करते. आणि जी छोटी असते ती थोडी नॉटी असते, ती नुसती सिस्टरला फॉलो करते. ती जशी करते तशीच करते ती पण, है ना. आणि तिला त्या मारलं होतं. तू तिला मारलं होतं? नाही, त्या मूवी मध्ये. अच्छा, म्हणजे ती त्या दोघी असं म्हणतात की ती छोटीवाली बेला आहे आणि ती आणि मोठीवाली दीदी आहे. मोठीवाली दीदी आहे. आणि ते दोघं मस्त त्या मूवीला बघताना म्हणतात, अरे मी तुला मारला आता, अरे ती माझ्या मागे पळत आहे. ओके, रीडिंग करते आता बेला. आम्ही आता आलेलो आहोत कोरा शॉपमध्ये, ग्रॉसरी स्टोअरमध्ये. चल. इथं आहे क्रिकेट मॅच, त्याच्यामुळे स्नॅक्स घेतो. फ्रेंड्स येणार आहे का? फ्रेंड्स येणार आहे का? हो, आपण घेणार आहे ना. आणि फ्रेंड्स येणार आहे का? झाले फक्त 20 मिनिट्स. येस, इथे 10 मिनिट्स आणि 15 मिनिट्स. आपल्याला काय घ्यायचं? तर आज जाणार तो पिझ्झा हटमध्ये. परिवाराला घेऊन पिझ्झा खाण्यासाठी. परिवाराला पिझ्झा खायचा होता, तर मग म्हणजे ठीक आहे. तसं इथे घरात खाऊन थोडं बोर झालं है ना. हां. परिवाराला आईस्क्रीम घ्यायचं आहे, तर आईस्क्रीम पण घेऊया. हे बघ, हे पॉप्सिकल. हे पॉप्सिकल्स पप्पा. हे सगळे टाईप्स आहे, पण फक्त सगळे 2 आहे. आपण अजून वाले बघू. बस आहे तेवढं तरी. तुम्ही ते खा, पहिले फिनिश करा ना. ओके, हे घ्यायचं का? 2 घ्यायचं आपण. नाही, एक पहिले एक फिनिश तर करा. ठीक आहे, हे आणि तिथून पुढे जाऊन चिप्स घेऊया. हां. 4 आहे एल्सामध्ये. हे माझी फेवरेट चिप्स आहे. माझे पण फेवरेट क्रंच चिप्स चिप्स आहे. आहे, जॅलापेनो फ्लेवरचे. मी पण एक घेऊ का माझ्यासाठी? जॅलापेनोज. ते काय घेतलं तुम्ही? मला आपल्याला खायला. हे का? हां. ओके, मी एक चूज करू काय? काय घ्यायचं तुला? मला ना हे वाले आवडतं. हे हां. आणि आपण जास्त चिप्स घ्या. पण तुमचे आपण पॉपकॉर्न घेतलं ना पहिला परी. हा, पण मला हे वाले आवडतं. चिप्स घेतले आम्ही आणि आता इथून ज्यूस घेतो. हे जे आहे हे आम्ही जास्त पितो. हां, एकच घ्या काहीतरी. मग हे ज्यूस घेतो मी. ते त्यापेक्षा हे घेऊ ना परी. हे बघ, हे बघ, है ना, छान आहे ना. हा ठीक आहे, तुम्हाला एका दिवसाला ठीक आहे. हां, तर हे घ्या. आता ऑलरेडी तुमच्याकडे भरपूर आहे खायला. एकच घेऊ आपण. एकच घ्यायचं आता सध्या. चांगलं घे. चांगले. चांगलं आहे ना. ओके, ठीक आहे. ब्लूबेरीज पण घ्यायच्या का? तर भरपूर आता त्यांनी घेतलं सामान. चला आता जाऊया, बिल करूया. आता आपण पप्पासोबत जात असतो. ती बघ, ती पहिला. मम्मीला आपण घरी ना मम्मासोबत जात असताना पप्पा ग्रॉसरीज घेतात, तर आपण घरी पण पप्पासोबत जातो ना, आपण खूप गोष्ट घेतो. हां ना. हां. बेला, चला 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 चला. एवढं सामान घेतलं आम्ही. बिल करतो आता. दीदी माहिती ना तुला. सामान घेतलं आणि वाजलेत आता 7:50. 10 मिनिटामध्ये शॉप बंद झालं असतं. आणि आता इथून जवळच पिझ्झा हट आहे ना आपल्या. जवळच मला असं 200-300 मीटरवरती पिझ्झा हट आहे. बेला मागे बसली, परी पुढे बसलेली आहे. पिझ्झा खाऊन झालं ना, तेव्हा मी पुढे बसणार. येस, घरी जाताना बेला पुढे बसणार आहे, आता परी बसली. ओके, तर चला पिझ्झा खायला जाऊ. मग पिझ्झा हटच्या इथे आपण बघूया कोणता पिझ्झा घेतो, है ना. मार्गारिटा. मार्गारिटा.
मार्गरिटा पिझ्झा. ओके. आज आहे व्हॅलेंटाईन्स डे, त्याच्यामुळे थोडी गर्दी आहे हा पिझ्झा हट मध्ये गर्दी ना. म्हणून ते इकडे बोलून इथे हात बलून. हो या इकडे. चला मध्ये जाऊया. पुढे चला. गाडी सुद्धा पार्किंगला जागा नाही आहे, तर बघा पूर्ण पॅक आहे. आज जास्त थंडी नाही. थंडी नाही आहे. थंडी आहे ना थोडी. थंडी आहे का? मला तर थंडी वाजते. चला चला लवकर. डेकोरेशन पण केलं त्यांनी. छान ना. अरे सगळीकडे त्यांनी बलून्स लावून ठेवलेलं आहे. आज गर्दी एवढी की रिझर्वेशन करावं लागेल, तर त्यांनी सांगितलं प्लेस नाही आहे आणि 10-15 मिनिट्स थांबावं लागेल. बघूया आपण, थांबून बघू. जर लागला नंबर तर ठीक आहे, नाही तर मग दुसरीकडे जाऊ. तर 15-20 मिनटं थांबल्यानंतर आमचा नंबर लागला फायनली. आणि इतकी गर्दी आहे, हे असं पहिल्यांदा झालं की जिथे आम्ही पिझ्झा हटमध्ये वेटिंगमध्ये थांबलो असेल आणि त्याने सांगितलं की तुम्हाला रिझर्वेशन करावं लागेल. तर मला असं वाटतं व्हॅलेंटाईन्स डे असल्यामुळेच एवढी गर्दी आहे. आता नेक्स्ट टाईम आम्ही लक्षात ठेवू, जर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आलो तर रिझर्वेशन करून घेऊ पहिले अगोदरच, है ना. मामा पण तिथे छान मजा करत असेल आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. केक केलं होतं. केक कट केला का? ठीक आहे, तर आम्ही बघतो याच्यातनं काय ऑर्डर करायचं आणि खाऊया. आता भूक लागली आहे. पिझ्झा येईपर्यंत परी बेला इथे पेंटिंग करतायत. आणि बेलाने काय केलं, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ही कोण आहे? ही वी आहे का? ओके. आणि हे परीने केलं आहे. छान केलं आहे. आज जबरदस्त गर्दी, पण ॲटलिस्ट त्यांची काहीतरी ॲक्टिव्हिटी होते. इथं विहा लिहिलं आहे का? ओके ओके. बेलाने इथे घेतले चिकन नगेट्स आणि गार्लिक ब्रेड पण. चालेल ना. फायनली आलं आमचं. मला 2 एक्स्ट्रा आले कारण की मी केक्स दिली वरून ना. सगळ्यांची 2-2 आहे. बेला पण 2 घेणार, याच्यात नाही घेणार आहे ना बेला. इथे आलेला आहे पिझ्झा. हा माझा पिझ्झा. इथे चिकन नगेट्स. चला झाला आमचा खाऊन. आता निघतोय घरी जायला. इथे सर्वजण फोटोज काढताय, बलून्स आहेत म्हणून. चला चला जायचं. पुढे बघ मासी. चल इकडे. थंडी आहे ना. थंडी ना. थोडी थंडी तर आहे. येस. आज पण थोडं दमलोय. गेल्यावर आता आपण थंडी वाजते. लवकर झोपून घेऊ. दीदी तुला थंडी वाजते? नाही. तुला थंडी वाजते खूप? चला गाडी. पोहोचलो आम्ही घरी आणि दमलो थोडंसं. किचन पण थोडंसं क्लीन करायचं आहे, तर ते करून टाकतो. आणि जस्ट आलो. असं होता आमचा आजचा दिवस. आणि आम्ही असा स्पेंड केला आमचा व्हॅलेंटाईन्स डे, है ना. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तर सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि मग आता व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. तुम्हाला या व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. बाय.